नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ऑ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी NMMS एक्झाम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। NMMS एक्झाम म्हणजेच काय तर नॅशनल मीन्स कम मेरिट एक्झाम। तर या एक्झामचा अभ्यासक्रम काय असणार आहे ते आपण पाहूयात। तर पहा, उद्दिष्ट काय आहे या एक्झामचे, तर इयत्ता 8वीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करावे। म्हणजेच काय, इयत्ता 8वी मध्ये शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत। पुढे पहा, त्यानुसार विद्यार्थ्याचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी। विद्यार्थ्याला उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून ही परीक्षा सरकारकडून घेण्यात येते। पुढे पहा, विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी। पुढे पहा, ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला एकूण किती स्कॉलरशिप मिळणार आहे ती, तर इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत तुम्हाला दरमहा 1000 रुपये म्हणजेच वार्षिक तुम्हाला 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल। पुढे पहा, इयत्ता 9वी व 11वी तुम्हाला प्रथम संधीमध्येच उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। पुढे बघा, इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण मिळणे आवश्यक आहे। किती? 60% गुण मिळणे आवश्यक आहे। SC ST विद्यार्थ्यांसाठी 55% गुणांची आवश्यकता आहे। पुढे पहा, या एक्झाम साठी काय पात्रता असणार आहे, कोणते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील, तर पहा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय संस्थेतील इयत्ता 8वी मध्ये शिकत असावा। म्हणजेच काय, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील असावा तरच तो ही परीक्षा देऊ शकतो। पुढे पहा, पालकांचे वार्षिक उत्पन्न 3.5 लाख पेक्षा कमी असावे। विद्यार्थ्याचे पालकांचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 3.5 लाख पेक्षा कमी असावे। पुढे पहा, विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांनी 7वी मध्ये किमान 55% गुण मिळवणे आवश्यक आहे। जर या परीक्षेमध्ये तुम्हाला बसायचे असेल तर तुम्हाला इयत्ता 7वी मध्ये 55% गुण मिळणे आवश्यक आहे। पुढे पहा, अनुसूचित जाती म्हणजेच SC ST च्या विद्यार्थ्यांना किमान गुण 50% असणे आवश्यक आहे। पुढे पहा, खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत। असे कोणते विद्यार्थी आहेत जे या परीक्षेसाठी अपात्र आहेत ते आपण पाहूयात। तर पहा, विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, तसेच शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, तसेच सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी इत्यादी विद्यार्थी या परीक्षेसाठी अपात्र ठरतील। पुढे पहा, परीक्षेसाठी कोणकोणते विषय असणार आहेत, तर सदर परीक्षेसाठी 2 विषय असणार आहेत। NMMS परीक्षा ही 2 विषयांमध्ये होणार आहे। तर ते कोणते पहा, बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट, मेंटल ॲबिलिटी टेस्ट। बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच कोणती टेस्ट? मेंटल ॲबिलिटी टेस्ट। ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव विश्लेषण व संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न या परीक्षेत असतात। म्हणजेच काय, टोटल तुम्हाला 90 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या पेपरामध्ये, या परीक्षेमध्ये येणार आहेत। दुसरी पहा, शालेय क्षमता चाचणी म्हणजेच काय, स्कोलॅटिक ॲबिलिटी टेस्ट। ही सामान्यतः इयत्ता 7वी व 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल। सॅटचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 7वी 8वीच्या बुक्स मधून अभ्यास करावा लागेल। पुढे पहा, यामध्ये कोणकोणते विषय असणार आहेत, तर सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित हे 3 विषय या परीक्षेमध्ये असणार आहेत। समाजशास्त्रामध्ये तुम्हाला एकूण किती विषय येणार आहेत, तर इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र।
हे 3 विषय समाजशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. पुढे पहा गणित. गणितामध्ये तुम्हाला एकूण किती गुण मिळणार आहेत? 20. समाजशास्त्रामध्ये 35 आणि सामान्य विज्ञानमध्ये 35 म्हणजेच एकूण 90 गुण या परीक्षेसाठी असणार आहेत. पुढे पहा माध्यम. ही परीक्षा विद्यार्थी तर माध्यम महाराष्ट्रातूनच देणार आहेत. तर कोणकोणते माध्यम असणार आहे ते आपण पाहूयात. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या 7 माध्यमातून ही परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो. म्हणजेच कोणत्याही एका माध्यमातून विद्यार्थी NMMS परीक्षा देऊ शकतो. तर पहा सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते. विद्यार्थ्यांनी जे काही माध्यम या परीक्षेसाठी निवडले असेल, समजा एखाद्या विद्यार्थ्याने मराठी हा विषय निवडला असेल तर त्यासोबत त्याला इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका देखील देण्यात येईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही परीक्षा पास करायची असेल, चांगल्या गुणांनी पास करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी हे एक बॅच लॉन्च करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाची तयारी बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजेच काय अगदी बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत आम्ही सगळे विषय तुमचे कव्हर करून घेऊ. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणजेच काय, जर तुम्ही एखादा लेक्चर मिस केला तर रेकॉर्डेड लेक्चर्स देखील तेथे आम्ही अवेलेबल करून देऊ. जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव. जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव देखील आम्ही करून घेऊ. एकदा का सिलेबस कंप्लीट झाला त्यानंतर आम्ही तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेऊ. त्याने काय होईल तर सिलेबसची चांगली रिव्हिजन होऊन जाईल. पुढे पहा फ्री डाऊट सेशन. फ्री डाऊट सेशन मध्ये काय होईल तर जर तुम्हाला एखादा प्रश्न येत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही तुमचे डाऊट्स देखील क्लिअर करून घेऊ. विद्यार्थी पालक मार्गदर्शन. जर तुम्हाला या परीक्षेसंबंधी काही मार्गदर्शन हवे असेल तर तेही आम्ही तुम्हाला करून देऊ. तर पहा हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8329588625. या नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला या बॅच संबंधी संपूर्ण माहिती मिळून जाईल किंवा तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता. सॉरी, जर तुम्हाला या बॅच संबंधी अजून माहिती हवी असेल तर आमचा ॲप देखील आहे डबल ओ अकॅडमी पुणे. या ॲपवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता किंवा ही बॅच परचेस देखील करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.